हॅलो, सुजाता फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत 34 इंच 4 टक्स ब्लाऊजचे पेपर पॅटर्न. तर चला बघूया कशा पद्धतीने कटिंग करायचं. तर 34 इंचच्या ब्लाऊजसाठी आपण जो पाठीमागचा भाग घेतलेला आहे तो नेहमीप्रमाणे वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आपण लाईन ओढून घ्यायची. त्याचप्रमाणे पूर्ण उंची टाकायची आणि खालच्या बाजूला देखील लाईन ओढून घ्यायची आणि गळा रुंदी, शोल्डर जे काही तुमचं माप आहे त्या मापानुसार टाकायचं आहे. इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, म्हणजे 8.5 इंच घ्यायचा, कारण आपण 34 इंचाचं माप काढतो. इथं कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्स मार्जिन ते घेऊन आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचे आहे. हे सर्व ॲड करून आखून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जे आहे ते मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर काटकोनातून 1.5 इंचावरती मार्क करून असा गोल आकार द्यायचा. या अगोदरच्या ब्लाऊजला आपण 1 इंच वरती मुंड्याचं वळण दिलेलं आहे. तर आता 34 पासून पुढं आपल्याला 1.5 इंचाचं द्यायचं आहे. त्यानंतर गळ्याची मार्किंग करून घ्यायची, टक्सची मार्किंग करून घ्यायची. कमरेतून जी शिलाई मार्जिन आहे त्या साईडला वरती अर्धा इंच मार्किंग करून क्रॉस लाईन ओढून घ्यायची आणि हे सर्व मार्क झाल्यानंतर आपल्याला हा बॅकचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला जो समोरचा भाग टाकायचा आहे त्यासाठी जो आपण पेपर घेतो तो हा पाठीमागच्या पेपरपेक्षा 2 ते 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. पुढच्या बाजूने आपल्याकडच्या बाजूने 1.5 इंच एक्स्ट्रा सोडून सरळ लाईन ओढून घ्यायची आणि ज्याप्रमाणे पाठीमागची मापे टाकली होती त्याचप्रमाणे सगळी मापं इथं टाकून घ्यायची. उंची, गळा, मुंडा, शोल्डर, शिलाई मार्जिन या सगळ्या गोष्टी आपल्याला जसं पाठीमागच्या भागाला टाकलं होतं त्याचप्रमाणे इथं टाकून घ्यायच्या आहेत. हे सर्व मार्क करून घ्यायचं. मार्किंग झाल्यानंतर आपल्याला आता इथं जे मुंडा वळण द्यायचं आहे तो जो आपण बाहेरचं मुंडा वळण जे 1.5 इंचावर दिलं होतं त्यापेक्षा अर्धा इंच आतल्या साईडला आतला मुंडा वळण द्यायचा आहे. म्हणजे 1 आणि 1.5 वरती आपला हा मागचा आणि पुढचा मुंडा वळण अशा पद्धतीने झालेला आहे. त्यानंतर आपली जी गळ्याची जी रुंदी आहे ते घ्यायचं आहे, उंची घ्यायची आहे. तर इथं गळ्याची उंची 6 इंच घेऊन रुंदी 2.5 इंच ठेवून असा गोलाकार देऊन घ्यायचा. आता आपल्याला जो पूर्ण उंचीतून आपल्याला 1 इंच वरती घ्यायचा आहे आणि काजबटन पट्टीकडून नंतर 3.5 वरती एक मार्क करायचा आहे आणि आपण जी क्रॉस पट्टी काढतो त्याचप्रमाणे सेम आपल्याला 3.5 आणि 2.5 वरती माप करून घ्यायचं आहे. पुढचं गळ्याकडच्या बाजूला 3.5 इंच आणि कमरेतल्या बाजूला 2.5 इंच आणि जिथं 2.5 आणि 3.5 इंच झालेलं आहे तिथं आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा मार्किंग करून वरती गळ्याकडे ते अर्धा इंच आणि फिटिंगकडे ते अर्धा इंच मार्क करून हे गोल राऊंडमध्ये जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे टक्सची मार्किंग करायची आहे. टक्ससाठी पहिला टक्स 3 इंचावरती, तिथून वरती 2.5 आणि बाजूला 2-2 इंच मार्क घेऊन हे 4 टक्स आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता आपला हा पुढचा पूर्ण पॅटर्न रेडी झालेला आहे. हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. टक्स तुम्ही पुढचा अशा पद्धतीने कट करून घेतला तरी चालेल. यानंतर जे आपण टाकणार आहे ती टाकणार आहे आपली योकपट्टी. तर योकपट्टी ही मी 3.5-2.5चीच घेते. जो आपला कमरेचा चौथा भाग आहे तेवढी रुंदी घेऊन 3.5 आणि 2.5 वरती मार्क करून 2.5-2.5ला लाईन ओढून घ्यायची आणि 1 इंच वरती घेऊन अशा पद्धतीने गोलाकार दिल्यानंतर योकपट्टीचा आकार व्यवस्थित येतो. त्यानंतरची इथं जी भाई आहे ती भाईची उंची आहे 8.5 इंच. तर मी इथं पूर्ण उंची 1 इंच वाढ करून घेतलेली आहे. वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच मार्किंग. त्यानंतर आपल्याला दंडघेर टाकायचा. दंडघेर टाकून वरून 3 इंचावरती खाली मार्क करायचा आणि दंडघेरापेक्षा 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून तिथं आपल्याला भाईची रुंदी टाकायची आणि आपला हा भाईचा आकार देऊन घ्यायचा. तर या पद्धतीने आपला 34 इंचाचा पेपर पॅटर्न तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की 34 इंचाचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने कट करायचं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन शिवणकामाच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. थँक्यू.